नमस्कार. क्रीडांगणच्या आजच्या कार्यक्रमामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण आहोत ते शिवनेरी सेवा मंडळ कबड्डी महोत्सवात. मागच्या आठवड्यात आपण पाहिलं ते क्वार्टर फायनलचे सामने, पण आज वेळ झालेली आहे ती अंतिम सामन्यांची. थरार रंगणार आहे तो दादर येथील या शिवनेरी सेवा मंडळात, आणि आता वेळ झालेली आहे ती व्यावसायिक गटाच्या अंतिम सामन्याची. आणि हा सामना खेळला जाणार आहे तो PD हिंदुजा हॉस्पिटल विरुद्ध मुंबई पोस्टल ह्या संघांमध्ये. तर चला जाऊया ते ह्या अंतिम सामन्याकडे. सुरू होतोय तो अंतिम सामना. शिवनेरी सेवा मंडळ कबड्डी महोत्सव 2023 व्यावसायिक गट, आणि अंतिम सामना आहे PD हिंदुजा यांनी नाणेफेक जिंकून प्रथम कोर्ट घेण्याचा निर्णय. आणि इकडे बघा, पहिल्याच रेड मध्ये थरार पाहायला मिळतोय आपल्याला. आता चढाई आहे ती PD हिंदुजाची. जर्सी क्रमांक 10 दीपक चव्हाण पुन्हा एकदा सज्ज, आणि इकडे सहजरित्या गुण कमवतोय. डिफेन्स कडनं होणारी चूक, एक गुण अतिशय महत्वाचा इकडे. त्यामुळे आता जे 4 खेळाडू होते 4 चे 5 होतील. आणि इकडे जर आपण स्कोर पाहिला तर 4-2 अशी आघाडी आहे ती मुंबई पोस्टलकडे. आणि इकडे किक मारून एक गुण मिळवण्याचा प्रयत्न आहे. दाद मागतोय तो इकडे सुरेश शेलार. इकडे आलेला आहे तो जर्सी क्रमांक 2 शुभम चौगुले. शुभम चौगुले इकडे दाद मिळवतोय ती इतर खेळाडूंची त्याच्या संघातल्या, कारण असं वाटतंय की हो स्पर्श केलेला आहे. इकडे मिळवलेला आहे तो PD हिंदुजानी. 6-9 अशी गुणसंख्या आहे. 6 वर आहेत ते PD हिंदुजा, 9 गुणांवर आघाडी घेऊन आहेत ते मुंबई पोस्टल. गुलाबी गणवेशात आहेत ते मुंबई पोस्टल, नारंगी गणवेशात आहेत ते PD हिंदुजा. पुन्हा एकदा चढाई करायला सज्ज आहे तो सौरभ कुलकर्णी. विचार करतोय बरोबर 5 डिफेंडर्सना इथे गुण कसा मिळवायचा. पण इकडे डिफेन्स मजबूत, खूप चांगल्या पद्धतीने थाय होल्ड करत डिफेंडर्सनी एक अतिशय महत्त्वाचा गुण मिळवून दिलेला आहे. तर आपल्या बरोबर आहेत कबड्डी मधलं एक खूप मोठं नाव, कबड्डीचे माजी खेळाडू, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय कबड्डीचे CEO, संघटक, आयोजक म्हणून 2 कबड्डीचे विश्वचषकात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असे नेहमी हसतमुख असणारे जया शेट्टी आपल्याबरोबर आहेत. ॲथलेटिक्स असेल, कबड्डी असेल, खो खो असेल, कुठेही ते चैतन्यमय वातावरण नेहमी निर्माण करत असतात. आजही तुम्ही त्यांच्याकडे बघितलं तर तोच अनुभव तुम्हाला येईल. जया सर नमस्कार. शिवनेरी सेवा मंडळ कबड्डी महोत्सव 54वं वर्ष, कबड्डीचा इतका मोठा इतिहास आहे. खेळ तुम्ही एक खेळाडू म्हणून 30 वर्ष खेळलात. कसा राहिलेला आहे कबड्डी या खेळाचा प्रवास, हे आम्हाला थोडं सांगाल? शिवनेरी सेवा मंडळाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एक दिवस नाही पुरणार, कारण 54वं वर्ष आहे. त्यातले 20 वर्ष मी ह्या क्रीडांगणावरती खेळलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे असं, माझा जो संघ होता बँक ऑफ महाराष्ट्र, ह्या ठिकाणी दर आलटून पालटून आम्हीच चॅम्पियन असायचो. शिवनेरी सेवा मंडळाचं वैशिष्ट्य असं की कबड्डीचा हंगाम मे महिन्यात संपतो. मे महिन्यात संपल्यानंतर पावसाळा सुरू होतो, आणि सर्व खेळाडू ताजेतवाने असताना व्यायामशाळेत वगैरे जाऊन आपली बॉडी शरीरयष्टी कमवल्यानंतर पहिली जी स्पर्धा आहे ती ही स्पर्धा आहे. आणि ह्या स्पर्धेचं महत्त्व, ह्या स्पर्धेसाठी खेळाडू रिक्रूट झालेले असे बरेचसे उदाहरण आहेत. त्यातलं मी पण एक आहे. 69 साली मी मार्चमध्ये रिक्रूट झालो आणि ऑक्टोबरमध्ये स्पर्धा खेळलो. म्हणजे हा इतिहास आहे. एक संघटक म्हणून, एक आयोजक म्हणून कबड्डी स्पर्धा जेव्हा तुम्ही आयोजित करता तेव्हा काय काय आणि कोणकोणती आव्हानं तुमच्या समोर असतात? मी विश्वचषक कबड्डी स्पर्धेबद्दल बोलतो की 2004 साली साऊथ कॅनरा स्पोर्ट्स क्लब, ज्या संघाचा मी सदस्य आहे, मी आजही त्या संस्थेचा सेक्रेटरी आहे, त्या संस्थेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं. काय करायचा विचार असताना आपण विश्वचषक घेऊ, तर मला 50 मधल्या 30 लोकांनी वेड्यात काढलं. विश्वचषक म्हणतोयस म्हणजे नक्की काय? तर बोललो आपण विश्वचषक घ्यायचं. पैसे ते बघू, पैशांचं बघू आपण, पण घ्यायचं हे ध्येय आम्ही निश्चित केलं. आणि 2004 साली
हे करत असताना जनार्दन सिंग गेहलोत या संघटनेचे अध्यक्ष होते आणि त्यांच्याकडे गेलो. त्यांनी मला काय सजेशन्स केल्या आणि 12 देशाचे संघ या स्पर्धेत भाग घेतला आणि ते 12 संघ या गावात मुंबईत पोचले. आणि त्यात एक नाविन्यपूर्ण गोष्ट सांगतो, 2 संघांनी मला सांगितलं की आम्हाला 4 दिवस आधी यायचं आहे. एक साऊथ कोरिया, दुसरा इराण. इराणचं पहिलं पदार्पण होतं आणि आज इराण भारतीय संघाला टक्कर देतोय. अनिकेत मिटके संपूर्णतः मदार त्याच्यावर आहे. खोल चढाई, त्याची चपळता आपल्याला पाहायला मिळते, पूर्णपणे संचलन पाहायला मिळते आणि त्याला लॉबीच्या बाहेर फेकून देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो परततोय, 1 गुण वसूल करतोय. मात्र यावेळी आपण पाहतोय अभिषेक भोजने याने गुणांचा अभिषेक आपल्या संघासाठी दाखवलेला आहे. अगदी मिड लाईनवर ही शर्थ आपण पाहतोय. मुंबई पोस्टल विरुद्ध PD हिंदुजा हॉस्पिटल या 2 संघात सुरू असलेला अंतिम फेरीचा सामना. पंचांचा पुकार, शेवटची 4 मिनिटं. यावेळी खूप छान असं कवरिंग आपल्याला पाहायला मिळतोय, अभेद्य बचाव आपल्याला पाहायला मिळतोय. डू ऑर डाय, करो आणि मरो अशी स्थिती. थर्ड रेट म्हटलं की पॉईंट घ्यावंच लागतं. अभिषेक आलाय. अभिषेक छान पूर्णपणे डावीकडून उजवीकडून डावीकडे आणि हा ब्लॉक करण्याचा प्रयत्न, छान प्रयत्न केलाय, उचललाय, खूप सुंदर ब्लॉक. अभिषेकला बाद केलाय, गुण वसूल केलेला आहे. 39-30 थर्ड रेट. यावेळी पुन्हा एकदा डू ऑर डाय, खोलवर चढाई, ब्लॉक केला, 1 2 3 आणि शेवटच्या क्षणी सुंदर ब्लॉक केला जातोय, गुण वसूल केला जातोय. अति तटीची ही लढाई, निकराची लढाई, निर्धाराची लढाई, निश्चयाची लढाई आपल्याला पाहायला मिळतोय. मराठमोळ्या मातीतला सर्वांग सुंदर मर्दानी खेळ कबड्डी, शिवनेरी सेवा मंडळ कबड्डी महोत्सव 2023. 40 आणि 30, 10 गुणांची आघाडी. हीच आघाडी विजयाचं अंतर निश्चित करून जाणार आहे. सौरव कुलकर्णी, मुंबई पोस्टलचा कोहिनूर हिरा, ज्याने आपल्या संघासाठी दमदार कामगिरी केलेली आहे. बहारदार चढाया. 40 गुणसंख्या आहे मुंबई पोस्टल, 30 गुणसंख्या आहे PD हिंदुजा हॉस्पिटल. आतापर्यंत उपांत्य फेरीमध्ये या दोन्ही संघांनी दैदिप्यमान कामगिरी केली होती. फक्त आणि फक्त यश प्राप्त करणार, हेच एक ब्रीद वाक्य घेऊन शिवनेरी सेवा मंडळ कबड्डी महोत्सव 2023 मध्ये अंतिम फेरीच्या सामन्यात संघ खेळतोय तो मुंबई पोस्टल. असं म्हटलं जातं, फळाफुलांचा मळा पाहिजे, आनंदाचा सोहळा पाहिजे. फळाफुलांचा मळा पाहिजे, आनंदाचा सोहळा पाहिजे. गावात एक जरी मंदिर नसलं तरी चालेल, मात्र कबड्डी शिकवणारी शाळा पाहिजे. विजय आपल्याला पाहायला मिळतोय मुंबई पोस्टल या संघाचा. 40-30 10 गुणांनी विजय मिळवलेला आहे. खूप छान खेळ खेळला मुंबई पोस्टलच्या प्लेयर्सने. जितेश साप्ते, सौरभ पाटील, सौरभ कुलकर्णी, सागर पाटील, अभिषेक भोजने, तेजस कदम, अजिंक्य पवार, निनाद तावडे, सुरेश शेलार, प्रीतम लाड, रोहित जाधव अजिंक्य पद पटकवला आहे ते मुंबई पोस्टल या संघाने. शिवनेरी कबड्डी महोत्सव 2023 अंतिम फेरीचा सामना मुंबई पोस्टल विरुद्ध आपण पाहिलं PD हिंदुजा हॉस्पिटल आणि या सामन्यात 40-30 10 गुणांनी विजय प्रस्थापित केला तो संघ म्हणजे मुंबई पोस्टल. या संघाचा कर्णधार जितेश आपल्या बरोबर आहे. आपण जितेश बरोबर जाणून घेऊया की त्यांनी विजय कसा प्रस्थापित केलेला आहे. जितेश, सर्वप्रथम तुझं अभिनंदन, एक छान विजय प्रस्थापित केलेला आहे. विजय मिळाल्यानंतर जो एक आनंद असतो, या विजयासाठी तुमच्या मनामध्ये काय गणित होतं, काय स्ट्रॅटेजी होती? खरं तर सांगायचं झालं तर प्रथमच जवळपास 6 वर्षांनी आमचा संघ या स्पर्धेत खेळतो आहे. कारण की प्रथमच सर्वात मोठी रिक्रुटमेंट आमच्या इथं झालेली आहे आणि 18 जणांची रिक्रुटमेंट केली होती आणि सर्वच नवीन खेळाडू होते. कॉम्बिनेशन करण्यासाठी थोडा वेळ पाहिजे होता, पण सगळेच नवीन असल्यामुळे थोडी आमची धावपळ उडत होती. संघाचा समतोल चांगला राखला गेला हाफ टाईम नंतर आणि रेडरने उत्तम भूमिका बजावली. आमच्यात सौरभ कुलकर्णी, अभिषेक भोजने ह्या दोघांनी इतका संघ इनबॅलन्स होत असताना संघाकडे जी आघाडी वाढवायची जी किमया साधली ती संघाला विजयापर्यंत मोलाची ठरली. तेजस कदम होता डिफेन्सला,
चांगल्यापैकी त्याने परफॉर्म केला डिफेन्ससाठी. एक क्षण असा आला होता जितेश की 16 आणि 17 फक्त 1 गुणांचा फरक होता आणि त्यानंतर तुम्ही 10 गुणांनी विजय प्रस्थापित केलेला आहे. काय चर्चा झाली मध्यंतराला चर्चा अशी चालू झाली की जोपर्यंत रेडरचा अटॅक डिफेन्स आपण जर थोपू शकत नाही तोपर्यंत रेडरचे अटॅक आपण डिफेन्स करून डेड करून त्याला अटॅक म्हणजे कॅच करायचे हा प्लॅन आमचा ठरला होता. मीन्स बोनस जात होत्या, बोनस कशा रोखायच्या आहेत त्याच्या चौघात पाचात जर त्यांच्या रेडरला पहिल्या 10 सेकंदमध्ये जर पॉईंट लागत असतील तर तो टाईम वाढवून मोस्टली त्याला डेड करायचा प्लॅन केलेला आम्ही. यानंतर पुढील भविष्यामध्ये काय कबड्डीबाबत काय असेल? कबड्डीसाठी खेळाडूंना खूप चांगले दिवस आलेले आहेत. सध्या बघा आमच्या इथं रिक्रुटमेंट झाली आहे. खूप सारे प्रो कबड्डीचे प्लेयर आहेत. प्रो कबड्डीमध्ये महाराष्ट्राचा दर्जा उंचावतोय. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचा दर्जा पहिल्या म्हणजे खूप दिवसांनी चांगले दिवस आलेत महाराष्ट्रातल्या खेळाडूंसाठी आणि महाराष्ट्र सध्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत खूप चांगला परफॉर्म करत आहे. खेळाडूंची मेहनत आहे, त्यामागे सिनियर प्लेयरचं त्या लोकांना मार्गदर्शन लाभत आहे म्हणून महाराष्ट्र सध्या वरच्या लेवलला आता परफॉर्म करत आहे, खेळाडू परफॉर्म करत आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कबड्डीचे दिवस चांगले आलेले आहेत. आत्ताच आपण पाहिला तो व्यावसायिक गटाचा अंतिम सामना, पुरुषांचा तो सामना होता. पण त्या पुरुषांच्या सामन्यामध्ये जे पंच होते ते तिन्ही महिला पंच होते आणि म्हणूनच ह्या आव्हानाबद्दल आपण त्यांच्याबरोबर एक संवाद साधूया. प्रथम मला तुम्हाला विचारावंसं आवडेल माधुरी मॅडम की एक अंपायर म्हणून, एक पंच म्हणून, रेफरी म्हणून तुमची काय भूमिका असते? आमची अशी खूप महत्त्वाची भूमिका असते कारण की जे आम्हाला चॅलेंज असतं ते खूप मोठं असतं आणि मोस्टली मुलांच्या मॅचला तर खूप एकदम लक्ष देऊनच करावं लागतं ते काम कारण त्यांच्यामध्ये खूप टफ फाईट असते मुलांमध्ये. मुलींच्या आम्ही खेळतोच पण मुलांचे जेव्हा मिळतात तेव्हा आम्हाला एक चॅलेंज असतं की आम्ही कसा परफॉर्मन्स द्यायचा त्यांच्यासमोर. तर प्राजक्ता तुम्हाला मला विचारायचं आवडेल की चॅलेंज किंवा आव्हान नक्की काय असतं? सध्या आता पुरुषांबरोबर महिलाही आपल्याला खांद्यास खांदा देऊन जो परफॉर्मन्स पुरुष देत आहेत तोच परफॉर्मन्स महिलाही देत आहेत. सध्या महिलाही कुठे पाठीमागे पडत नाही आहेत किंवा महिलाही सगळ्यांना चॅलेंज करत आहेत की आम्हीही करून दाखवू शकतो आणि आता आम्ही तसंही लेडीज असून सुद्धा आम्ही तिघींनीही मॅचेस एकदम कॉम्बिनेशनने खेळवलेले आहेत. त्याच्यामध्ये आम्हाला पण खूप बरं वाटतं की व्यवस्थित आम्ही खेळतोय किंवा जर कोणता प्लेयर वगैरे अंगावर येत असेल तर आम्ही त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतो किंवा आम्ही त्यांना ग्रीन कार्ड वगैरे दाखवून त्याच्यानंतर सेकंड स्टेप असते की येलो कार्ड दाखवून आम्ही टेक्निकल पॉईंट देतो समोरच्या टीमला. एका मॅचच्या आधी तुमची काय तयारी असते सोनाली मॅडम? मुलांच्या मॅचेसला उभं केल्यानंतर मनामध्ये थोडी भीती असते की आता मुलांच्या मॅचेसला उभं राहणार आहे मग आम्ही कसं खेळवणार, पण आम्ही ती कामगिरी एकदम खूप छानपणे आणि धीटपणे पूर्ण करतो. त्याचा जास्त आम्हाला अभिमान आहे सर्वांना महिलांना कारण आम्ही मुलांच्या मॅचेस खेळवतोय. आणि तयारी म्हणजे काय, आम्ही जेव्हा या क्षेत्रामध्ये आलो त्यावेळी आम्ही स्कूलच्या मॅचेस ज्या DOSOच्या मॅचेस होतात लहान मुलांच्या त्या खेळवून आम्ही हळूहळू तयार झालो आहोत. मग आता आम्ही इथपर्यंत आलो आहोत की आम्ही मुलांच्या मॅचेस खेळवू शकतो. तर बघा हे होते 3 रेफरीज माधुरी, प्राजक्ता आणि सोनाली यांनी आपल्याला सांगितलं की आव्हानं वेगळी असतात. मग तो पुरुषांचा सामना असो किंवा महिलांचा सामना असतो पण तयारी जर नीट केली असेल तर कोणतीही चूक रेफरी म्हणून किंवा पंच म्हणून होत नाही. आणि आता सुरू होणार आहे तो म्हणजे महिला गटातील सामना आणि यामध्ये 2 संघ अंतिम फेरीत खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एक संघ आहे तो म्हणजे शिवशक्ती आणि दुसरा संघ आहे तो म्हणजे डॉक्टर शिरोडकर हायस्कूल. सामना सुरू होणार आहे तर चला जाऊया आपण थेट मैदानामध्ये. महिलांच्या गटातील अंतिम फेरीचा सामना. धनश्रीची ही चढाई बोनस पॉइंट घेऊन येते. गुणांचं खातं उघडलं जात आहे. रुणाली भुवड उजव्या कोपऱ्यात, तिची ही खोलवर चढाई. लक्ष तिचं आहे ते डाव्या कोपऱ्यावर आणि यावेळी फ्लाइंग टच करण्याचा तिचा प्रयत्न.
बॉक लाईन आपण पाहतोय, प्रेस केलं जात आहे. खूप छान रणनीती आपल्याला पाहायला मिळाली. सुंदर बचाव डॉक्टर शिरोडकर स्पोर्ट्स क्लब संघाचा. डॉक्टर शिरोडकर स्पोर्ट्स क्लब या संघानं उपांत्य फेरीमध्ये मुंबई पोलीस संघाला पराभूत केलं होतं आणि यावेळी आपण पाहिलं लॉबीच्या बाहेर फेकून देण्याचा प्रयत्न. कबड्डी रसिकांचा उदंड प्रतिसाद आपल्याला लाभलेला आहे. शिवनेरी सेवा मंडळ कबड्डी महोत्सव 2023 या स्पर्धेला अंतिम फेरीचा सामना. पुन्हा एकदा सुंदर संचलन आणि यावेळी पहिल्यांदा थाय होल्ड आणि अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न, मात्र निसटते, गुण वसूल करते. 2-1 1 गुणांची आघाडी. बचाव चुकतोय. जे कॉम्बिनेशन असायला हवं ते दिसून येत नाहीये शिवशक्ती संघाकडून. शिवशक्ती संघ या संघातील खेळाडू नावाजलेले खेळाडू आहेत. यावेळी सिंपल टच करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा रनिंग टच करण्याचा प्रयत्न. सुंदर तिचं संचलन आणि सुंदर अशी तिची पकड करण्याचा प्रयत्न, मात्र मिड लाईनला ती येते. आपल्या पूर्ण उंचीचा फायदा घेते. लक्ष्मण रेषेला स्पर्श करते. 2 गुण मिळवते. महत्वाचे आहेत हे 2 गुण. निकराची झुंज आपल्याला पाहायला मिळते. विजेते बनायचं असेल तर स्वप्न बघावं लागतं, निश्चय मनाशी बाळगावा लागतो, सराव करावा लागतो, सरावामध्ये सातत्य असावं लागतं. कबड्डी खेळामध्ये लक्ष असायला पाहिजे, नेत्रवेधकता असायला पाहिजे, चपळाई असायला पाहिजे, लवचिकता असायला पाहिजे. खूप छान असा खेळ आपण पाहतो. 4-2 2 गुणांची आघाडी. यावेळी खोलवर चढाई, काय गुण वसूल केला जाईल. सुंदर असा बचाव, संचलन खूप चांगलं आणि यावेळी 1 2 3 4 गुणांची या ठिकाणी कमाई केली जाते. सामन्यामधील चित्र पलटलेलं आहे. पाहूया किती खेळाडू बाद झालेले आहेत. पंचांच्या निकालाकडे आपलं लक्ष असेल. 3 सुपर ड्युपर खेळ आपल्याला पाहायला मिळालं. 7-2 5 गुणांची आघाडी पहिल्या सत्रात आपल्याला पाहायला मिळते शिवशक्ती संघाकडून. डॉक्टर शिरोडकर स्पोर्ट्स क्लब एक नावाजलेला संघ, मात्र संघ नावाजलेला असला तरी आमच्याकडे असलेलं कबड्डीचं कौशल्य आम्ही दाखवून देऊ हे दाखवलेलं या सामन्यामध्ये शिवशक्ती संघाने. 30 सेकंदाचा वेळ असतो प्रत्येक कबड्डी प्लेयरकडे आणि या ठिकाणी एक बोनस पॉइंट मिळवून आपल्या पाल्यामध्ये येते. सुपर टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय आणि छान असा तिचा हा स्पर्श, सोनेरी स्पर्श जो आपल्या संघाला विश्वास मिळवून देऊन जाईल. शिवशक्ती पूर्णपणे आपण पाहतोय बॉक लाईन पॅक करून टाकलेली आहे. प्रेस केला जातोय. वर चष्मा आपल्याला पाहायला मिळतोय शिवशक्ती संघाचा. जबरदस्त खेळ. शिवशक्ती संघ विश्वासाने भरलेला. ब्लॉक केलं जात आहे. छान असा ब्लॉक, बॉडी ब्लॉक आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर सुंदर कव्हरिंग आपण पाहिलं. या ठिकाणी गडी बाद केला जातोय, गुण वसूल केला जातोय आणि लोन प्राप्त केला जातोय. लोनचे 2 गुण मिळत आहेत. दुहेरी आकडा प्राप्त करतोय शिवशक्ती संघ. 10-4 6 गुणांची आघाडी शिवशक्ती संघाकडे. रुणाली भुवड संघाचा स्तंभ आणि यावेळी आपण बॅक किक तिच्याकडून पाहिलं. यासाठी लागतो तो सराव, तो अभ्यास तिच्या खेळामधून पाहायला मिळतोय. कौशल्य, स्किल्स असावेच लागतात. परिश्रम करावा लागतो, घाम गाळावा लागतं, सातत्य असावं लागतं आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्याला कबड्डी खेळताना संचलन करावं लागतं. 2 संघ, मातब्बर संघ, मुरब्बी संघ, नावाजलेले संघ यावेळी डबल थाय पकड करण्याचा प्रयत्न, मात्र पॉइंट मिळतोय तो डॉक्टर शिरोडकर स्पोर्ट्स क्लबला. रिया मडकईकर प्रमुख खेळाडू आपल्या उंचीचा पूर्णपणे फायदा घेते. याच मैदानात अर्जुन अवाडी, अभिलाषा म्हात्रेला आपण खेळ करताना पाहिलेला आहे.
शिवनेरी सेवा मंडळाचे जे संस्थापक सदस्य आहेत असे श्री जगन्नाथ भोसले आपल्याबरोबर आहेत आणि त्यांच्याकडनं आपण शिवनेरी सेवा मंडळाचा इतिहास आणि कबड्डीचा प्रवास हा जाणून घेऊया. त्यांनी अनेक भूमिका बजावलेल्या आहेत, पण एक संस्थापक सदस्य म्हणून त्यांची भूमिका कशी राहिलेली आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सर, शिवनेरी सेवा मंडळ हे 54वे वर्ष आहे या कबड्डी महोत्सवाचं. शिवनेरी सेवा मंडळ कशा प्रकारे संस्थापित झाली आणि इतिहास कसा आहे त्याबद्दल आम्हाला थोडं सांगाल. शिवनेरी सेवा मंडळाच्या अगोदर भगवान पिक्चरमध्ये काम करतात ते भगवान पालव आणि शंकरराव पालव यांची ओम भारत क्रीडा मंडळ ही संस्था होती. त्यांचे उतुतू चालायचे. तेव्हाचे खेळाडू मालप, संभा भाले, सदान शेट्टी असे प्लेयर खेळायचे. मधु पाटील ही संस्था इथून वसंत सूद इथून खेळून गेले. नंतर मग त्यांचा अलबेला पिक्चर सांगायचं म्हणजे अलबेला पिक्चर हा फेल गेला. त्यामुळे त्याने सामने मी तिथे त्यांचे सामन्यांचं आयोजन करायचो ओम भारतचे. नंतर बंद केलं. त्या भगवान दादांनी सांगितलं भोसले आपण सामने बंद करायचे यावर्षी नाही ठेवायचे. लगेच आम्ही दुसरे आमचे उदयलाल दादा आहेत ना, खाली मुंबई शहरचे अध्यक्ष होते, त्यांच्याकडे गेलो आणि आम्ही विनंती केली 5-6 जण सगळे जाऊन की आपल्याला सामने घ्यायचे. त्याने लगेच होकार दिला. तिथपासून शिवनेरी सेवा मंडळाचे स्पर्धा कंटिन्यू चालू आहे. कधी कधी खंड पडलेला नाही. विशेष म्हणजे आज पाऊस पडला तर उद्या क्रीडांगण तयार करायचो. क्रीडांगण तज्ज्ञ म्हणून नांदेडला मला बक्षीस मिळालेलं आहे. क्रीडांगण तज्ज्ञ महाराष्ट्रामध्ये पुरा फिरलो आहे, क्रीडांगणात पुरा फिरलो आहे अगदी. आणि विशेष म्हणजे सांगायचं आहे संघटक म्हणून बुवा मला पहिले पाठवायचे आणि दुसऱ्याला कोणाला पाठवायचे नाही. आणि मी आम्हाला BPTमध्ये 12 प्लेयर खेळाडू म्हणून लावले. मेजर सगळ्या प्लेयरना एकत्र केलं. मेजर पोर्टी केली. इंटरपोर्ट असतं ना, विशाखापट्टणम, कलकत्ता, मद्रास, हे सगळे एकत्र करून मग नंतर त्यातले 12 प्लेयर निवडले आणि तो संघ नॅशनलला घेऊन गेलो मेजर पोर्ट या नावाखाली. आणि तिथे आम्ही फायनलला महाराष्ट्राबरोबर हारलो. हे विशेष आहे. आणि संघ आमच्या प्लेयरना महाराष्ट्रात कोणाला घेत नव्हते म्हणून मी आयडिया केली की आपण मेजर पोर्ट करायचा. आणि अध्यक्ष गेहलोत त्यांना भेटलो आणि आमचा मेजर पोर्ट संघ तयार केला आणि खेळाडू तयार झाले. तर हे होते शिवनेरी सेवा मंडळाचे संस्थापक सदस्य श्री जगन्नाथ भोसले. ते आपल्याला सांगतात की अनेक आव्हानं आली पण हे मंडळ आणि ही कबड्डीची स्पर्धा जी आहे आणि हा जो महोत्सव आहे कबड्डीचा हा अनेक वर्ष चालू राहिलेला आहे आणि पुढेसुद्धा हा प्रवास असाच सुरू राहील. तर हाफ टाईमला आपण पाहिलं ती 24-10 अशी आघाडी होती ती शिवशक्ती संघाकडे. म्हणजेच काय तर शिरोडकर स्पोर्ट्स क्लबकडे 14 गुणांची पिछाडी होती. पण या हाफ टाईम नंतर ह्या कबड्डीच्या खेळात जो थरार रंगला आहे अक्षरशः बघता बघता कायापालट झालेली आहे ती ह्या सामन्यामध्ये. कारण सध्याची गुणसंख्या जी आहे 33-32 अशी एका गुणाची आघाडी आहे. शेवटचे काही क्षण ह्या महिला गटांच्या अंतिम सामन्यामध्ये राहिलेले आहेत आणि बघा 24-10 अशी आघाडी होती आणि 14 गुणांची पिछाडी भरून काढलेली आहे ती शिरोडकर स्पोर्ट्स क्लबनी. पण इकडे शिवशक्ती जे आहेत ते त्यांची ताकद दाखवत आहेत. तर पुन्हा एकदा बरोबरी होऊ शकते ती ह्या सामन्यामध्ये. पण इकडे कसे गुण मिळवतील कारण का तेवढ्या रेड्स बाकी आहेत का हे सुद्धा बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि इकडे आता रेड आहे ती शिवशक्तीची. शिवशक्तीचा जर्सी क्रमांक 2 इकडे समृद्धी भगत आलेली आहे. वेळ ती काढते कारण तिला माहिती आहे की कोणतीही रिस्क घ्यायची गरज नाही आहे. इकडे बोनस पॉईंटचा प्रयत्न तिने केला होता. प्रयत्न तर केला होता पण आपल्याला पाहावं लागेल की बोनसच्या रेषेच्या पलीकडे तो पाय गेला होता का. आणि इकडे नाही गुण नाही मिळालाय. बोनस पॉईंट नाही मिळालाय त्यामुळे इकडे कोणताही गुण नाही. आणि अगदी अटीतटीचा सामना आणि हृदयाची स्पंदने वाढू लागली आहेत कारण शेवटचे काही क्षण आहेत. पण इकडे जो आहे 1 गुण मिळवलेला आहे दिलेला आहे. तरीही शिरोडकर स्पोर्ट्स क्लबची गुणसंख्या जी आहे ती 33 पण शिवशक्ती संघाने 34 गुण मिळवलेले आहेत. आणि म्हणूनच शिवशक्ती संघाने शिरोडकर स्पोर्ट्स क्लबला 34-33 असं फक्त एका गुणाच्या फरकाने अतिशय अटीतटीच्या सामन्यात शिवनेरी सेवा मंडळ महिला गटांचा विजय खिताब
पटकावलेला आहे। तर आपल्याबरोबर आहे शिवशक्ती संघ, ज्यांनी महिला गटातला खिताब आणि विजय रथ पुढे चालू ठेवलेला आहे आणि मोठा विजय मिळवलेला आहे। आपल्याबरोबर पूर्ण संघ आहे, पण साधना विश्वकर्मा जी कर्णधार आहे तिच्याबरोबर आपण थोडी चर्चा करूया ह्या सामन्याबद्दल। काय होती रणनीती ह्या मोठ्या सामन्यामध्ये येण्याच्या आधी? सर, हम लोग सेमीफाइनल से ही बहुत ये तकलीफ में थे कि हम लोग जीतेंगे कि नहीं। हम लोग का पूरा जूनियर का टीम है, हमारे सीनियर गए नेशनल के कैंप को, तो बहुत 4 दिन से हम लोग टेंशन में थे कि मैच का क्या होगा, और रिजल्ट मिल गया ना, टेंशन खत्म हो गया फुल। अभी आपने कहा, तुम्ही आता सांगितलं की सीनियर्स नाही आहेत, हाफ टाइमला तुमच्याकडे 24-10 ची आघाडी होती, सेकंड हाफ मध्ये काही थोडी गडबड झाली, याच्यामुळे दबाव वाढला? सर, पूरा 30 मिनट हम लोग टेंशन में ही थे। फर्स्ट हाफ में हम लोग किए मतलब टेंशन में, सेकंड हाफ में और हम लोग गर्म हो गए, तो उस वजह से मैच चला गया, पर हम लोग ने विन हो गए। या स्पर्धेत सहभागी झालेले संघ स्वप्न बघून आले होते, कुणाच्या वाट्याला पराभव आला तर कोणी उत्कृष्ट खेळ करून विजय प्रस्थापित केलेला आहे। पुन्हा एकदा आपली भेट होणार आहे पुढील मंगळवारी। धन्यवाद।